प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्त रेकी आणि अध्यात्माद्वारे स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या या जयंतीदिनी त्यांच्याद्वारे प्राप्त ऊर्जांना ग्रहण करणार आहोत. म्हणजेच त्यांच्या आपण स्मृतींना उजाळा देणार आहोत. त्यांच्याद्वारे तरुणांना वेळोवेळी उपदेश प्राप्त होतो. कार्य करताना कार्याची गती कशी प्रभावित करावी, आपले कार्य कसे उत्तम होईल याकडे लक्ष द्यावे, यासाठी स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक तरुण युवकांना माझ्या शूर युवकांनो म्हणून संबोधले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु सद्गुरु, सर्वदेवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, सर्वदेवी देवता, साधू संत ऋषीमुनी, तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. हे संपूर्ण जग ध्वनी आणि प्रतिध्वनीशी जुळलेले आहे. आपला जसा ध्वनी असतो तसाच प्रतिध्वनी येतो. तुम्ही पाहिले असेल की एखाद्या खाली घराच्या जवळ तुम्ही जसा आवाज काढता तेथून तसाच ध्वनी येतो. तुम्ही म्हणाल तू सज्जन आहेस, तर तेथून येईल की तू सज्जन आहेस. तुम्ही म्हणाल तू लबाड आहेस, तर तेथून येईल तू लबाड आहेस. अगदी असेच आपण एकमेकांप्रती जशा भावना व्यक्त करतो तसेच प्रतिफळ मिळते. स्वामी विवेकानंदांनी ईश्वर प्राप्तीसाठी खूप इकडे तिकडे यात्रा केल्या. ते परिव्राजक बनले. एके दिवशी फिरता फिरता संध्याकाळ झाली. त्यांच्या मनात एक मोठे वादळ उठले की मी इतका मोठा झालो. ध्रुवाला 5 वर्षात, प्रल्हादाला 11 वर्षाच्या वयात, जनक राजाला घोड्याच्या रिबकीत पाय ठेवता ठेवता परमात्म्याचा साक्षात्कार झाला. आणि मी परिव्राजक संन्यासी बनलो, तरीही आतापर्यंत मला आपल्या हृदयात दडलेल्या अंतर्यामीचा साक्षात्कार झाला नाही. आतापर्यंत भगवंताचे दर्शन झाले नाही. व्यर्थचे खाणे, व्यर्थचे कपडे घालणे, व्यर्थ समाजावर ओझे बनणे आहे. धिक्कार आहे माझ्या साधू होण्याचा, धिक्कार आहे माझ्या जगण्याचा. त्यांना स्वतःवर खूप ग्लानी आली. सूर्यनारायण अस्ताचला जात होते. समोर निर्जल जंगल होते. ते जंगलात शिरले. चित्ताची मोठी विचित्र दशा होती. यापेक्षा तर मरणे बेहत्तर. हृदयात परमात्मा दडलेला आहे आणि आजपर्यंत त्याची भेट झाली नाही. ईश्वर सर्वभूतांना उद्देशून अर्जुन तिष्ठती. ईश्वर हे सर्वांच्या, सर्व जीवनांच्या, जीवाच्या हृदयात साक्षी रूपाने स्थित आहे. गीतेतील 18व्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये याचे वर्णन आलेले आहे की ईश्वर सर्व जीवांच्या, सर्व प्राणीमात्रांच्या जीवामध्ये, हृदयामध्ये वास करीत आहे. सर्व प्राणी मात्र त्याच्यासाठी समान आहे. सर्वांचा जीवात्मा एकच परमेश्वर आहे. ईश्वर सर्व जीवांच्या हृदयात साक्षी रूपाने स्थित आहे. हे भगवंताचे वचन मिथ्या होऊ शकत नाही. परंतु माझी तळमळ नाही आहे, मला उत्कटता नाही आहे
ईश्वरासाठी उत्कटता नसेल तर मन संसारासाठी उत्कटता करेल आणि जन्ममरणात पडेल. संसाराच्या जन्ममरणात जावे लागेल. त्यापूर्वी मी या शरीराला संपवून टाकतो. हे शरीर नाही राहिले तर चांगले आहे, असा विचार करून स्वामी विवेकानंद जंगलात गेले. चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले. समोरून एक वाघ आला. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की प्रभूने हे ठीक केले. वाघ उपाशी आहे, याचे पोट भरेल. मी सुद्धा उपाशी आहे, परंतु माझी भूक प्रभू प्राप्तीने मिटेल. या देहाची भूक अन्नाने मिटेल. माझे अन्न माझ्याजवळ नाही, माझे अन्न माझ्याजवळ नाही, पण याचे अन्न तर त्याच्याजवळ आहे ना. हा परितृप्त झाला तर कोणतीही हानी नाही, परंतु याच्यातही तर माझा प्रभू आहे ना, असा विचार करून वाघाच्या जवळ जाऊन स्वामी विवेकानंद उभे राहिले. तर वाघाने आपली वाट बदलली, दुसरा रस्ता धरला. आपण वाघाच्या कल्याणाचा विचार करतो, तेव्हा वाघ आपल्या अकल्याणाचा विचार कसा करू शकतो? तेव्हा जनावरांसाठी केलेला आपला शुभ संकल्प येथून शुभ प्रतिसंकल्प असेल तर, एखाद्या व्यक्तीप्रती जर आपला शुभ संकल्प असेल तर ती व्यक्ती शुभ संकल्प दिल्या वाचून कशी राहील? म्हणजेच आपण जे दुसऱ्याला देऊ तेच आपल्याला मिळते. आपण इतरांप्रती प्रेम, काळजी, सद्भावना, सद्विवेक केला, इतरांचे चांगले करण्याचा जरी विचार केला तरी ब्रह्मांड आपल्याला तेच भरभरून देत असते. असे म्हणता येईल की स्वतःचे भवितव्य घडवा. गतनाशोच्चम, जे झाले ते होऊन गेले त्याबद्दल खंत करत बसू नका. म्हणतात ना की वाहिले ते पाणी नि राहिले ती गंगा. अनंत भविष्यकाळ तुमच्याकडे विस्तरलेला आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवावयास हवे की तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील. पण हे एकदा सदा लक्षात असू द्या की तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेली कुकर्मे ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप घेण्यास टपून आहेत, त्याचप्रमाणे हे देखील मोठ्या स्फूर्तिदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे सद्विचार आणि तुमची सत्कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुमचे रक्षण करण्यात सदा सर्वदा सज्जन आहेत. असे म्हणा की हे जे दुःख मी भोगले आहे ते माझ्याच कृत्यामुळे होय. ह्यावरून हेही सिद्ध होते की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल. जे मी निर्माण केले आहे त्याचा मी विध्वंस कसा करू शकेन? जे दुसऱ्या कोणी निर्माण केले आहे त्याचा नाश करण्यास मी कधीच समर्थ होऊ शकणार नाही. म्हणूनच मोठा म्हणा, धीट बना, शक्तिमान बना. सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि पक्की खूणगाठ बांधून असा की तुमच्या भाग्याचे निर्माते तुम्हीच आहात. जे बल वा जे सहाय्य तुम्हास हवे ते तुमच्या स्वतःच्या आतच आहे. अशा प्रकारे तरुण युवकांना, आपल्या राष्ट्रातील प्रत्येक तरुणाला माझ्या शूर जवानांनो म्हणून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच आजचा हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. जसे द्याल तसेच परत मिळवाल. जो जे वाटतो त्याच्याकडे तेच राहून जाते. आपण दुसऱ्याला दुःख दिले
तर आपणही दुःखच भोगतो. परंतु इतरांना आपल्याद्वारे समाधान आणि सुख प्राप्त झाले, त्यांचे कल्याण झाले, तर आपलेही कल्याणच होते. आणि हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. म्हणूनच रेकी आणि अध्यात्म या सत्रामध्ये मी आज स्वामी विवेकानंद जयंती निमित्त, राष्ट्रीय युवक दिनानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी आदरांजली सुमन पुष्पे अर्पित करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रेकीच्या अशा दिव्य ऊर्जा प्रवासात. तोपर्यंत जय सद्गुरू.